पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50% गृहउपयोगी वस्तूंचं प्रलोभन दाखवलं गेलंय। महागाईच्या जमान्यात मतदारांना हे आमिष दाखवून मतं मिळवण्याचा यामागचा हेतू आहे। आगामी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 23 मधून कांचन अमोल जावळे लढण्यास इच्छुक आहेत। भाजपाकडून त्यांना तिकीट हवंय आणि त्या तिकिटावर नगरसेवक होण्याचं त्यांचं स्वप्न आहे। यासाठी त्यांनी मतदारांना अशा प्रकारे आमिष दाखवलंय। टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, मुलांसाठी सायकल यांसह अनेक वस्तू 50% उपलब्ध करत प्रलोभन दाखवले। महागाईच्या जमान्यात ग्राहक अर्थात मतदारांकडून याचा फायदा घेतला जातोय। निवडणुका जवळ आल्या की मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळी शक्कल लढवली जाते किंवा त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवली जातात। पिंपरी चिंचवडमध्ये देखील असाच एक प्रयोग सुरू आहे। कांचनताई अमोल जावळे यांना प्रभाग क्रमांक 23 साठी भाजपाकडून तिकीट हवं आहे। ते तिकीट मिळवण्यासाठीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी 50% सवलतीच्या दरात काही वस्तू वाटप सुरू केल्या आहेत।